नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना आणि मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज दिनांक आहे 2 ऑगस्ट 2026. मित्रांनो, परत एकदा आपण आले बाजार भावाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आले बाजारभाव अंदाज तसेच अद्रक पिकाविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, जर हे आपल्या आल्याचं प्लॉट तुमच्या आपल्या मागे तुम्हाला दिसत आहे, याला आता 30 दिवसांचा हा प्लॉट झालेला आहे. आणि मित्रांनो, जर आपल्या आले पिकामध्ये स्पॉट तुम्हाला दिसत असतील, कारण काय होतं आहे या वर्षी अद्रक पिकामध्ये स्पॉटचं प्रमाण हे आपल्याला जास्तीत जास्त दिसणार आहे. त्याचं कारण यावर्षी टेम्परेचर खूप होतं आणि त्याच कारणामुळे आपल्या अद्रक पिकामध्ये कंद लागणीचे चान्सेस हे जास्त आहे. जर किमान क्वचित कंदाची लागण म्हणजे कंद कुजीला सुरुवात झाली असेल, त्या बुरशीजन्य आजारापासून आपल्या अद्रक पिकाला आपण कसं वाचवू शकतो, तर त्यासाठी आपण एक नियोजन सांगणार आहे. जर आपण ॲप्रॉन म्हणजे ॲप्रॉन एक्सेल, ज्यामध्ये एक बुरशीनाशक मेटॅलॅक्झिल 31% हे घटक आहे, किंवा तुम्ही फोलिओ गोल्ड देखील घेऊ शकता, ज्यामध्ये मेटॅलॅक्झिल 35% हा घटक आहे. मेटॅलॅक्झिल एक रासायनिक बुरशीनाशक आहे. तसेच आपण सोबत एक रासायनिक कीटकनाशक याचा वापर करायचा आहे. रासायनिक कीटकनाशकामध्ये थायमिथॉक्झॉन हा घटक असलेलं कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे. किंवा तुम्ही PCT 410 हा घटक देखील आपल्या यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता. या दोन्हींचं मिश्रण करून आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी स्पॉट लागलेला आहे त्या ठिकाणी ते स्पॉटवरती टाकायचं आहे, जेणेकरून अद्रक पिकातील सड ही पुढे जाणार नाही. किंवा तुम्ही जर कंद काढून टाकला, ज्या ठिकाणी लागलेला आहे, ज्या ठिकाणी अद्रकीची लागण झालेली आहे, तो स्पॉट देखील काढून टाकला, तर त्या ठिकाणी काय करायचं की किमान जे द्रावण आपण तयार केलेलं आहे, तर त्यातलं 1 लिटर द्रावण म्हणजे PCT 410 असेल, किंवा थायमिथॉक्झॉन असेल, किंवा प्लस फोलिओ गोल्ड किंवा ॲप्रॉन या मेटॅलॅक्झिल या घटकांचा त्या ठिकाणी द्रावण हे आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून तिथून बुरशी ही पुढे जाणार नाही. हा थोडक्यात अटकाव आहे, कारण बुरशीजन्य आजारांपासून आपल्याला आपल्या अद्रक पिकाचं रक्षण करायचं आहे. तर आता आले बाजार भावाविषयी चर्चा करूया की आज दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी काय बाजार असतील. तर मित्रांनो, आपल्या भागामध्ये 13,500 रुपयांनी मागणी ही आपल्या वडोद चाथा गावातील शेतकऱ्याला, विष्णू भाऊ चाथे या शेतकऱ्याला मागणी झाली होती. त्यामुळे आपल्याला 13,500चे दर पाहायला मिळत आहे. आणि अद्रक पिकाला आता मागील दिनांक 7 जुलैपासून दर हे पडलेले होते, आणि आता कुठे थोडेफार प्रमाणामध्ये दर हे उठायला लागले. 1 महिना या दरांनी इतक्या वाढीसाठी घेतला. आज देखील बऱ्याच ठिकाणी 12.5 रुपये म्हणजे 12,500 रुपये ते 13,500 रुपयेचा दर हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर तुमच्या भागामध्ये अद्रक पिकासाठी काय काय दर उपलब्ध आहे आणि व्यापारी काय मागत आहे, हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर व्हिडिओला आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.